नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे लहुजी रघुजी साळवे. आद्य क्रांतिगुरू लहुजी रघुजी साळवे हे महाराष्ट्राच्या सामाजिक समता, स्वाभिमान आणि राष्ट्रभावनेच्या इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जातात. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर परिसरात मांग समाजात झाला. वडील रघुजी साळवे हे पराक्रमी योद्धा आणि कुस्तीपटू होते, तर आई विठाबाई यांनी लहानपणापासूनच लहुजींमध्ये धैर्य, शिस्त आणि स्वाभिमानाचे संस्कार रुजवले. त्या काळात खालच्या समजल्या जाणाऱ्या समाजात जन्म झाल्यामुळे लहुजींना बालपणापासूनच सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला. मात्र याच अनुभवांनी त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली. लहान वयातच त्यांनी कुस्ती, तलवारबाजी, भाला आणि पारंपरिक युद्धकलेचे कठोर प्रशिक्षण घेतले आणि आपल्या असामान्य ताकद, चपळता आणि शिस्तीमुळे ते लवकरच एक नामांकित कुस्तीपटू बनले. त्यांच्या पराक्रमामुळे लोक त्यांना आदराने वस्ताद म्हणू लागले. पुण्यातील गणसपेठ येथे लहुजी वस्तादांनी स्थापन केलेली व्यायामशाळा ही केवळ आखाडा नव्हती, तर ती त्या काळातील तरुणांसाठी राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाची पाठशाळा होती. येथे येणाऱ्या प्रत्येक युवकांना ते शरीर सामर्थ्यासोबत मानसिक ताकद, शिस्त, संघटन शक्ती आणि देशभक्तीचे धडे देत असत. विशेष म्हणजे त्यांच्या आखाड्यात विविध जातींचे तरुण एकत्र सराव करत असत, जे त्या काळच्या कठोर जातीव्यवस्थेला दिलेले एक धाडसी आव्हान होते. लहुजी वस्ताद यांना दांडपट्टा या शस्त्रावर विलक्षण प्रभुत्व होते. दांडपट्टा फिरवताना त्यांची गती, नेमकेपणा आणि संतुलन पाहून लोक थक्क होत. त्यांच्या मते खरी शक्ती ही केवळ शरीराची नसून मन, विचार आणि संघटन याचीही असते. हा त्यांचा संदेश तरुणांवर खोलवर प्रभाव टाकणारा होता. लहुजी वस्तादांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्या काळातील अनेक थोर व्यक्तींवर पडल्याचे उल्लेख आढळतात. त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये ज्योतिराव फुले, बाळ गंगाधर टिळक आणि वासुदेव बळवंत फडके यांचा समावेश केला जातो. लहुजींनी या तरुणांना केवळ शारीरिक प्रशिक्षण दिले नाही, तर ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याची मानसिक तयारी, स्वातंत्र्याची जाणीव आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच लहुजी वस्तादांना क्रांतिकारकांचे गुरु असेही संबोधले जाते. त्यांच्या आखाड्यात घडलेली पिढी पुढे भारतीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा चळवळीतील महत्त्वाची शक्ती ठरली. सामाजिक समतेसाठी लहुजी वस्तादांनी आयुष्यभर संघर्ष केला. मांग समाजात जन्म झाल्यामुळे अस्पृश्यतेची वेदना त्यांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळेच त्यांनी जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्याय याचा तीव्र विरोध केला. त्यांच्या विचारांचा मुख्य केंद्रबिंदू तो म्हणजे मनुष्य मोठा त्याच्या कर्माने, जन्माने नाही. ते सत्यशोधक समाज या सामाजिक चळवळीशी जोडले गेले आणि सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण व सामाजिक सुधारणा कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. फुले दाम्पत्यावर सनातनी घटकांकडून हल्ले होत असताना त्यांना संरक्षण देण्यात लहुजी वस्तादांची भूमिका महत्त्वाची होती. त्याचप्रमाणे दलित आणि वंचित विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि समाजात स्वाभिमान जागा व्हावा यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. लहुजी वस्तादांचे कार्य केवळ व्यायामशाळेपुरतेच मर्यादित नव्हते. त्यांनी विविध जाती जमाती आणि समाज घटकातील तरुणांना एकत्र आणून संघटन शक्ती निर्माण केली. त्यांना वाटत होते की
सामाजिक गुलामगिरी तोडण्यासाठी शारीरिक सबलीकरणासोबतच मानसिक जागृती आणि एकता अत्यावश्यक आहे. त्यांच्या याच प्रभावांमुळे अनेक तरुणांमध्ये स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि क्रांतिकारी विचारांची बीजे रुजली गेली. म्हणूनच महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांना आद्य क्रांतिगुरू हा मानाचा किताब देण्यात आला आहे. त्यांनी पेटवलेली समतेची आणि स्वाभिमानाची ज्योत पुढील अनेक सामाजिक आणि स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा देणारी ठरली. 17 फेब्रुवारी 1881 रोजी या महान क्रांतिगुरूचे निधन झाले. मात्र त्यांचे कार्य आणि विचार आजही जिवंत आहेत. पुण्यातील संगमवाडी परिसरात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील अनेक व्यायामशाळा, युवक मंडळे आणि सामाजिक संस्था त्यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. लहुजी रघुजी साळवे हे केवळ एक पराक्रमी वस्ताद नव्हते, तर ते सामाजिक न्याय, समता, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे सशक्त प्रतीक म्हणून ओळखले जातात. दुर्बलांना बळ देणे, तरुणांना संघटित करणे आणि समाजात समानतेची जाणीव निर्माण करणे हीच त्यांची खरी क्रांती होती. त्यामुळे आजही त्यांचे नाव घेतले की मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित होते आणि समाज परिवर्तनासाठी लढण्याची प्रेरणा निर्माण होते. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 17 फेब्रुवारी आणि आज लहुजी रघोजी साळवे यांचा स्मृती दिवस आणि याच निमित्ताने आपण त्यांची जीवनगाथा नुकतीच जाणून घेतली आहे. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. श्रोतेहो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली